नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तयार बुंदीपासून लाडू बनवणार आहोत। ते पाहत आहात तुम्ही व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे लाडू बनवून तयार होतात। याच्यामध्ये फक्त आपल्याला पाक बनवायचं कष्ट करावं लागतं। बुंदी आपल्याला रेडीमेड मिळते। योग्य प्रमाणात पाक बनवणे आता हीच मोठी कसरत झालेली असते। या व्हिडिओमध्ये 1 किलो बुंदीसाठी पाकाचे योग्य प्रमाण सांगितलेले आहे। परफेक्ट असे प्रमाण आहे। अशा पद्धतीने सुंदर असे लाडू बनवून तयार होतात। इथं आता लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला 1 किलो बुंदी घेतलेली आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत आहात अशी बारीक बुंदी आहे, जास्त नाहीये मोठी, त्यामुळे इथं आपले लाडू ही असे मोतीचूर सारखे म्हणजे बारीक बुंदीचे छान दिसणार। 1 किलो साखर घेतलेली आहे। 1 किलो बुंदीसाठी 1 किलो साखर हे परफेक्ट प्रमाण आहे। आता याच ग्लासनुसार तुम्ही जर साखर मोजली तर 1 किलो साखर 3 ग्लास भरते। वेलची पावडर आणि इथं जायफळ थोडं घेतलेलं आहे। जायफळमुळे लाडू छान होतात, चवीलाही छान लागतात। आणि इथं थोडे मगजबी घेतलेले आहेत फक्त डेकोरेशनसाठी। या ग्लासच्या मापानेच आपण पाकासाठी पाणी ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला इथं 2.5 ग्लास पाणी लागणार आहे पाक बनवण्यासाठी। पहिल्यांदा इथं आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे। बुंदी फुगून मोठी होते, त्यामुळे आपल्याला इथं मोठं भांडं वापरावं लागणार आहे, म्हणून मोठं इथं पातेलं मी घेतलेलं आहे। तेलामध्ये आता साखर ओतून घेतलेली आहे। आता आपण मापाने पाणी ओतणार आहे। या ग्लासनुसार आपल्याला 2.5 ग्लास पाणी ओतायचं आहे। हे परफेक्ट पाकाचं प्रमाण आहे। लाडू तुमचे मऊसूत होणार आणि जास्त दिवस टिकणारही, कठीण होणार नाहीत लाडू, किंवा बुंदी अशी तुमची भिजल्यासारखीही होणार नाही। 1 किलो साखर आणि 2.5 ग्लास पाणी हे 1 किलो बुंदीसाठी परफेक्ट प्रमाण आहे पाकासाठीचं। आता गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला इथं पटकन पाकाला उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे आपला पाक पटकन तयार होईल। साखर विरघळेपर्यंत असं उलटण्याने सतत हलवायचं, म्हणजे पटकन साखर विरघळली जाते। पाकाला उकळीही येत आहे। पाकाचं प्रमाण बिघडलं की लाडू बिघडलेच म्हणून समजा, म्हणजे पाकामध्ये पाणी जास्त झालं तर बुंदी आपली पूर्ण भिजते पाकामध्ये आणि लाडू आपले वळताच येत नाहीत, असे पूर्ण चिखलासारखे लाडू होतात। अजिबात खायला चांगले लागत नाहीत किंवा टिकतही नाहीत। आणि पाक कमी पडला की आपले लाडू कडकडीत होतात, बुंदी भिजायला पाकच उरत नाही। आणि कडकडीत लाडू असे होतात की ते बांधतानाही खूप त्रास होतो, बांधताच येत नाहीत पटकन। त्यामुळे पाकाचं योग्य प्रमाण असणं खूप गरजेचं आहे। इथं आता पाक आपला आलेला आहे। अशा पद्धतीने आपण चेक करून घेणार आहे। प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि उलटण्याने पाकाचा लास्टचा थेंब असा प्लेटमध्ये घ्यायचा आहे, त्याची तार बनते आणि असं पाण्यामध्ये एक गोळा तयार व्हायला हवा। पाण्यामध्ये विरघळला नाही पाहिजे, असं साखरेचा एक गोळा तयार झाला की आपला पाक आलेला आहे असं समजायचं। आता गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आणि याच्यामध्ये आपण जी वेलचीची पावडर करून घेतलेली आहे ती पाकामध्येच टाकायची आणि त्याचबरोबर जे जायफळ घेतलेले ते थोडंसं खिसून अशा पद्धतीने आपण पाकामध्येच टाकून घेणार आहे। ते आता पाक येण्यासाठी 20 मिनिटे लागतात। आपण बुंदीसाठी पाक बनवत आहे, त्यामुळे जास्त वेळ लागतो। आता पाकाची थोडी एक वाफ जाऊन द्यायची, नंतर त्याच्यामध्ये आपण बुंदी ॲड करायची, म्हणजे गरम गरम पाकामध्ये बुंदी ॲड केली की बुंदी लगेच मऊ पडते। मग काय होतं, बुंदी पाकामध्ये शिजल्यासारखी होते, अशी मऊसूत होते आणि लाडूही छान त्याचे दिसत नाहीत। बुंदी चेपल्यामुळे लाडूही असे चपटे दिसतात, असे बुंदी त्याच्यावरती उठावदार दिसत नाही लाडूमध्ये। त्यामुळे थोडी एक वाफ गेल्यानंतरच आपण पाकामध्ये बुंदी ॲड करायची। आता इथं आपल्याला फक्त पाण्याचा थोडा थंड पाण्याचा हात लावून बुंदी आपल्याला दाबून अशी घट्ट दाबून प्रेस करून ठेवायची आहे। ते आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला बुंदी अशी दाबून ठेवायची आहे, म्हणजे हाताला भाजू नये। गरम पाक असल्यामुळे हाताला भाजू शकतं, त्यामुळे आपल्याला इथं थोडं थंड पाण्याचा हात लावून बुंदी अशी प्रेस करून दाबून ठेवायची आहे। किमान अर्धा ते पाऊण तास लागतो, जास्तीत जास्त 1 तासभरी तरी लागेल पाकामध्ये बुंदी मुरण्यासाठी। अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रेस करून झाकून ठेवून द्यायचं आहे। ही अतिशय सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची। परफेक्ट लाडू अशा पद्धतीने बनवले जातात। इथं आता एक अर्ध्या तासाने आपण चेक करून घेणार आहे। अशा पद्धतीनं खाली पाक जाऊन बसतो तळाशी, त्यामुळे आपल्याला उलटण्याने थोडे बुंदी हलवून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं। आणि याच्यामध्येच आपण आता मगजबे ॲड करून घ्यायचे आणि परत आपण इथं झाकून ठेवणार आहे। आता परत अर्ध्या तासाने आपण लाडू बनवण्यासाठी घेणार आहोत। पाक तळाशी गेल्यामुळे खालची बुंदी पटकन मऊ पडते आणि वरची बुंदी कडकडीत राहते, त्यामुळे असं मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे।
आता तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीनं थोडी मऊ झालेली आहे आता बुंदी. परत आपण इथं झाकून ठेवून द्यायचं. नंतर आपण इथं चेक करून घेणार आहे. अशा पद्धतीनं आता आपली इथं अर्धा तास म्हणजे दोन्ही मिळून 1 तास होऊन झालेला आहे आणि आपली बुंदी अशी सुटसुटीत झालेली आहे, म्हणजे पूर्णपणे मुरलेली आहे पाक याच्यामध्ये. आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहे. अशा पद्धतीनं आता लाडू बनवण्यासाठी आपली बुंदी तयार झालेली आहे. ते मी मीडियम साईजमध्येच लाडू बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लहान मोठे बनवू शकता. अशा पद्धतीनं आता परफेक्ट आपलं प्रमाण झालेलं आहे. तर पाकाचंही आणि बुंदीही आपली छान भिजलेली आहे, त्यामुळे असे परफेक्ट लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहतच आहात अतिशय सुंदर रंगही आलेला आहे लाडवांना आणि लाडूही मऊसूत असे दिसत आहेत. अशाच पद्धतीनं आता आपण बाकीचेही लाडू बनवून घेणार आहे. इथं फक्त खाली आपला पाक तळाशी जाऊन बसतो, त्यामुळे मध्ये मध्ये थोडं तुम्हाला बुंदी हलवून घ्यायची आहे. इथं आता एक एक्स्ट्रा टिप म्हणजे लाडू जर ओलसर असतील किंवा पाक थोडा जरी जास्त असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅन खाली हे मिश्रण तुमचं बुंदीचं पसरवून ठेवू शकता. त्यामुळे काय होतं, साखरेचा पाक असल्यामुळे तो ड्राय होतो आणि लाडू असे परफेक्ट वळायलाही मदत होते. जास्त त्रास होत नाही लाडू वळण्यासाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त सुंदर असे लाडू बनवून तयार आहेत.